नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर. आकार DG9च्या न्यूज अँड व्ह्यूज बुलेटिन मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजची आपली पहिली बातमी आहे. शिक्षक आणि पदवीधर आमदारांची पदे रद्द करण्याच्या भाजप आमदार प्रशांत बंब यांच्या मागणीचे विधान परिषदेत जोरदार पडसाद उमटले. नागपूर पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजित वंजारी यांनी याबाबत माहिती देत त्यावर राज्य सरकारने भूमिका जाहीर करण्याची मागणी केली. यावरून सभागृहात काही वेळ गोंधळ निर्माण झाला. अखेर सभापती राम शिंदे यांनी सरकारने याविषयी निवेदन करण्याचे निर्देश दिले. सभागृहातील सदस्यांमध्ये शिक्षणाचा अभाव होता, तेव्हा शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निर्माण करून त्यांचे प्रतिनिधी विधिमंडळात येत होते. आता तशी परिस्थिती राहिलेली नाहीये. उलट हे आमदार शिक्षक संघटनांना चुकीच्या गोष्टीत साथ देत आहेत. त्यामुळे नियमानुसार प्रक्रिया राबवून ही पदे रद्द करावीत. त्याऐवजी बचत गट, कामगारांमधून प्रतिनिधी घ्यावेत, असं आमदार प्रशांत बंब म्हणालेत. आमदार अभिजित वंजारी यांनी बंब यांच्या वक्तव्यावर हरकत घेत सरकारने यावर भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आहे. यानंतरची बातमी आहे प्रशांत कोरटकर यांच्या संदर्भात. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी आणि छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर यांना अटक करण्यात आली. जिल्हा न्यायालयात कोरटकरला हजर केलं असता त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यावेळी कोरटकरचे वकील आणि सरकारी वकील यांच्यात जोरदार युक्तिवाद झाला. हा युक्तिवाद पाहता कोरटकरला यावेळी चांगलाच घाम फुटला. प्रशांत कोरटकरला जुना राजवाडा पोलिसांच्या पथकाने सोमवारी दुपारी 4च्या सुमारास तेलंगणामधून अटक केली होती. राजवाडा पोलीस ठाण्यातून प्रचंड पोलीस बंदोबस्तात कसबा बावडा येथील जिल्हा न्यायालयात सकाळी 11 वाजता कोरटकरला हजर करण्यात आलं. पोलिसांनी अक्षरशः त्याला प्रसार माध्यमांना तसंच शिवप्रेमींना चकवा देत न्यायालय आवारातून पळवत न्यायकक्षात आणलं. न्यायालयासमोर इंद्रजित सावंत यांचे वकील असीम सरोदे यांनी बाजू मांडताना सांगितले की कोरटकर याने पोलीस तपासात मदत केली नाही. सावंत यांना फोनवरून धमकी दिलेला आवाज माझा नाही असा दावा न्यायालयात केलाय. त्यामुळे त्याच्या आवाजाचे नमुने तपासणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर चंद्रपूर पोलीस मुख्यालयासमोर तो राहिला होता. पोलिसांच्या जवळच असताना तो फरार कसा झाला याची चौकशी होणं आवश्यक आहे. त्याला कोणी मदत केली याची चौकशी करणं सुद्धा आवश्यक आहे, असं असीम सरोदे म्हणालेत. यानंतरची बातमी आहे स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराविषयी. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक टीकेमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. या विनोदामुळे शिवसेना शिंदे गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आणि त्यांनी जोरदार निषेध नोंदवला. रविवारी या शोची क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर हा वाद आणखीनच चिघळला. त्यानंतर शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी हॅबिटॅट क्लबमध्ये तोडफोड केली. या घटनेनंतर पोलिसांनी कारवाई करत 12 जणांना अटक केली. मात्र सोमवारी त्यांना जामीन मिळाला. एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या विडंबनात्मक गाण्यानंतर आता आणखी एक गाण्याचा व्हिडिओ समोर आलाय. त्यामध्ये त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधलाय. खरं तर हा व्हिडिओ नवा नसून काही वर्षांपूर्वीचा आहे. तरीही सध्या एकनाथ शिंदेंवरील टीकेमुळे सुरू झालेल्या वादामुळे कामराचे हे जुने व्हिडिओ देखील पुन्हा व्हायरल होऊ लागलेत. त्यामुळे या प्रकरणाला नवं वळण मिळण्याची शक्यता आहे. कुणाल कामराने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला होता. हम होंगे कंगाल एक दिन, मन में है अंधविश्वास, देश का सत्यानाश, हम होंगे कंगाल एक दिन, असं तो गाताना या व्हिडिओमध्ये दिसतोय. त्यामुळे आता या व्हिडिओमुळे सुद्धा नवीन काय वाद निर्माण होतो हे पाहावं लागणार आहे. यानंतरची बातमी आहे रमजान महिन्यात मुस्लिमांमध्ये आपला प्रभाव वाढवण्यासाठी भाजप एक विशेष मोहीम सुरू करणार आहे. या अंतर्गत भाजपचा अल्पसंख्याक मोर्चा सौगते मोदी मोहीम सुरू करणार आहे. यामध्ये 32 लाख गरीब मुस्लिमांना ईदची भेट देण्याचा प्रयत्न केला जातोय. गरीब मुस्लिमांना ईदचा आनंद कोणत्याही अडचणीशिवाय साजरा करता यावा आणि सामायिक करता यावा यासाठी हा कार्यक्रम सुरू करण्यात येतोय. सौगते मोदी मोहिमेअंतर्गत देण्यात येणाऱ्या किटमध्ये कपड्यांसह शेवया, खजूर आणि फळं यांचा समावेश आहे. कपड्यांबद्दल बोलायचं झालं तर महिलांच्या किटमध्ये सूट असेल आणि पुरुषांच्या किटमध्ये कुर्ता पायजमा असेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका किटची किंमत 500 ते 600 रुपये असेल. या मोहिमेअंतर्गत भाजप अल्पसंख्याक आघाडीचे 32,000 कार्यकर्ते देशभरातील मशिदींमधून गरजूंना हे किट वाटतील. यानंतरची बातमी आहे क्रीडा क्षेत्रातून. IPL संदर्भातील बातमी आहे. IPL 2025चा 18वा हंगाम अजून सुरुवातीच्या टप्प्यात आहे. या हंगामात आतापर्यंत एकूण 5 सामने खेळले गेलेत. या IPL मध्ये अगदी कमी कालावधीत काही युवा खेळाडूंबद्दल खूप चर्चा होताना दिसते. आपल्या कामगिरीच्या जोरावर या खेळाडूंनी जगभरात आपली दखल घ्यायला भाग पाडले.
यामध्ये विघ्नेश पुथुर आणि आशुतोष शर्माचा समावेश आहे। विघ्नेश पुथुरने यंदा मुंबई इंडियन्स कडून पदार्पण केले, तर दुसरीकडे IPL 2024 मध्ये पंजाब किंग्स कडून खेळणारा आशुतोष शर्मा यंदा दिल्ली कॅपिटल्स कडून खेळताना दिसतोय। मुंबई इंडियन्स कडून खेळताना विघ्नेश पुथुरने चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध शानदार गोलंदाजी केली। मुंबई इंडियन्सला हा सामना गमवावा लागला, तरी या युवा फिरकी गोलंदाजाने आपल्या दमदार कामगिरीमुळे क्रिकेट विश्वात आपली छाप पाडली आणि सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय। तर दुसरीकडे आशुतोष शर्माने एवढी वादळी फलंदाजी केली होती, एका क्षणी दिल्लीला सामना गमवावा लागतो की काय असं वाटत असताना लखनौ कडून सामना हिसकावून घेतला। आजच्या या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली आहे, पण महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा आपण या बुलेटिनच्या माध्यमातून रोज घेणार आहोत। त्यासाठी पाहायला विसरू नका न्यूज अँड व्ह्यूज बुलेटिन। धन्यवाद।